सोड्याची लपचपीत अशी भाजी बनवण्यासाठी वाटण कसं तयार करायचं आहे किंवा सोडे स्वच्छ कसे करायचे आहेत, किती वेळ पाण्यामध्ये भिजवायचे आहेत, ही सर्व माहिती आपण या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे। त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। सोड्याची आज आपण ना लपचपीत अशी भाजी बनवतोय आणि भाजी बनवायच्या आधी सोडे स्वच्छ कसे करायचे ते देखील या रेसिपीमध्ये आपण सांगणार आहे। त्यासाठी इथं आपण ताटामध्ये सोडे घेतले आणि हे सोडे ना वाळवताना ना सिमेंटच्या कट्ट्यावरती वाळवलेले असतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी धूळ किंवा मातीचे कण गेलेले असतात। त्याच्यामुळे इथं आपण ताटामध्ये ते चांगले स्वच्छ करून घेतले। नंतर घमेलामध्ये ओतून घेतले। घमेलामध्ये ओतल्यानंतर आता आपल्याला ना त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे। गरम पाणी ओतून घ्यायचं आणि गरम पाण्यामध्ये ना चमच्याने किंवा असं चाकूने हे सोडे ना गरम पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। मिक्स झाल्यानंतर मग हे सोडे आपल्याला ना एक 15 मिनिट गरम पाण्यामध्येच भिजवायचे आहेत। तोपर्यंत आता आपल्याला ना भाजीसाठी वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी इकडे आपण गॅसवरती तवा ठेवला। तव्यामध्ये एकच मी कांदा चिरून घेतला होता, तो घालून घेतलेला आहे। तेल टाकून घेतलं आणि कांदा छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत परतवायचा आहे। कांद्याला मात्र छान असा कलर येऊ द्यायचा, ब्राऊन असा। आणि नंतर मग त्याच्यामध्ये किसलेलं ना आपण इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं, ते देखील आता आपल्याला छान असं भाजायचं आहे। ब्राऊन कलर येईपर्यंतच खोबरं देखील आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। नंतर मग त्याच्यामध्ये आपण जिरं देखील घालून घेतलं। थोडंसं जिरं घालायचं वाटणामध्ये, त्याच्यामुळे भाजी छान लागते। आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि थोड्याशा ना मी कोथिंबीरीच्या काड्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ते देखील वाटणामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथं बघा आलं घेतलेलं आहे, ते देखील आपण छान असं वाटणामध्ये मिक्स करून घेतलं। वाटण थंड झाल्यानंतर आता हे वाटण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये भरायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये भरल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून हे वाटण आता आपल्याला बारीक अशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। गॅसवरती इकडं आपण पॅन ठेवला। पॅनमध्ये इथं आपण अर्धी पळी एवढं तेल घातलेलं आहे भाजीसाठी। अर्धी पळी एवढं घालायचं आणि तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं। गरम झालं तेल की नंतर मग त्याच्यामध्ये इथं आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला छान असा भाजायचा आहे। कांदा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहे। तोपर्यंत ना सोडे बघा आपण 15 मिनिट एवढे भिजायला ठेवले होते। 15 मिनिट एवढे सोडे पण भिजलेले आहेत। आणि नंतर बघा असे थोडेसे हाताने चुळून घ्यायचे, अशा हलक्या हाताने चुळून घ्यायचे आणि ताटामध्ये काढून घ्यायचे। ताटामध्ये काढल्यानंतर ते पाणी ओतून द्यायचं आणि दुसऱ्यांदा बघा मी घमेलामध्ये सोडे ओतून घेतले आणि नंतर स्वच्छ पाणी घातलं। असं आपल्याला ना हे सोडे 2 पाण्याने धुवायचे आहेत, कारण सोड्याला थोडासा वास असतो ना, त्याच्यामुळे 2 पाण्याने स्वच्छ आपण सोडे धुवून घेतले भाजीसाठी। सोडे इथं धुवून झाले तोपर्यंत बघा कांदा पण छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। कांदा परतवल्यानंतर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो चिरलेलं घालायचं आहे। टोमॅटो देखील आपण छान असं परतून घेणार आहे। थोडंसं तेलामध्ये टोमॅटो परतून घ्यायचं आणि नंतर मग तेलामध्ये आता आपण इकडं वाटण घालून घेतलं। वाटण तेलामध्ये घातल्यानंतर आता वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे। जेवढं वाटण भाजल्या जातं ना तेवढी भाजी चवीला छान होते। त्याच्यामुळे इथं आपण काय केलं, गॅसची फ्लेम जी आहे ना ती फुल केलेली आहे। फुल फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं आपण भाजून घेणार आहे। जवळजवळ ना मला 5 ते 6 मिनिट लागलेले आहेत वाटण भाजायला। असं चांगलं वाटण तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहे, तरच आपली जी भाजी आहे ना ती टेस्टला एकदम छान होणार आहे। नंतर मग इकडं आपण 1 चमचा ना घरचा मसाला घालून घेतला। थोडीशी आपल्याला हळदही घालायची आहे आणि आता मसाला घातल्यानंतर ती वाटणामध्ये ना मसाला मिक्स करून घ्यायचा। वाटणामध्ये मसाला तेल सुटेपर्यंत आपण मिक्स करून घेणार आहे। वाटणाला पण बघा आता छान असं तेल सुटलेलं आहे। असं तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण भाजायचं आहे। जेवढं वाटण आपण चांगलं भाजून घेऊ ना तेवढी आपली भाजी ना चवीला छान होते। त्याच्यामुळे आपण वाटण चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि नंतरच मग त्याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेतलेलं आहे। गरमच पाणी ओतायचं, त्याच्यामुळे ग्रेव्ही ना चवीला छान लागते। त्याच्यामुळे इथं आपण गरम पाणी ओतून घेतलं आणि मसाल्यामध्ये
मिक्स करून घेतलं. आता आपल्याला ना हा मसाला थोडासा शिजवून घ्यायचा आहे. शिजवल्यानंतर आता आपल्याला ना त्याच्यामध्ये सोडे घालून घ्यायचे आहेत आणि सोडे देखील आपल्याला चमच्याने ना मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. सोडे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे आणि आता मसाल्यामध्ये ना हे सोडे चांगले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी ना पॅनवरती आता आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि सोडे ना आपल्याला मसाल्यामध्ये शिजवायचे आहेत. जेवढे सोडे ना मसाल्यामध्ये शिजवले जातात ना तेवढे सोड्यामध्ये मसाला मुरला जातो आणि सोडे ना आणखी चवीला छान लागतात. त्याच्यामुळे आपल्याला हे सोडे चांगले मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत आणि नंतर बघा आपण चमच्याने मिक्स करून घेतले आणि नंतर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे. 1 ग्लास एवढं आपण गरम पाणी ओतून घेतलेलं आहे. जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे ना तेवढंच पाणी ओतायचं आहे. इथं आपण 1 ग्लास एवढं ओतलेलं आहे. नंतर मग आपल्याला थोडीशी ना चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे भाजीला. कोथिंबीर घातल्यानंतर चमच्याने मिक्स करून घेतली आणि नंतर मग आपल्याला ना त्याच्यामध्ये थोडासा आंबटपणा येण्यासाठी चिंच घालायचे आहे किंवा ह्या ठिकाणी तुम्ही कोकम पण घालू शकता. चवीनुसार आपण मीठही घालून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला भाजी चांगली आता लो फ्लेमवरती शिजवायची आहे. ग्रेव्ही टाईप जोपर्यंत भाजी होत नाही ना तोपर्यंत आपण ही भाजी शिजवून घेणार आहे लो फ्लेमवरती. जवळजवळ ना आपण 5 मिनिट ना ही भाजी शिजवून घेतलेली आहे. मस्त अशी लपचपीत आपली ना ही भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही फुलक्याबरोबर पण खाऊ शकता, चपातीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर पण खाऊ शकता किंवा तुम्हाला भाताबरोबर आवडत असेल ना तरी भाताबरोबर पण खा. लहान मुलांना पण बघा ही भाजी खूप आवडते. तुम्ही नक्की एकदा ना ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.